पुण्याच्या खराडी भागातील खराडी मुंढवा बायपासवरती असलेली प्राईड आयकॉन नावाची इमारत आणि या इमारतीवरचा हा 9वा मजला. या 9व्या मजल्यावरती लिफ्टमधून आल्यानंतर इथं कोणतं कॉल सेंटर सुरू असेल याची शक्यता कोणालाही वाटणार नाही. कारण इथं आपल्याला काहीच दिसत नाही. इथं ना कोणता बोर्ड दिसतो ना कोणतं या ठिकाणी रिसेप्शनचं टेबल दिसतं. आणि जेव्हा पुढे येतो तेव्हा या ठिकाणी खरं तर काहीतरी काम सुरू आहे. अर्धवट अवस्थेमध्ये ही इमारत आहे असं वाटतं. भिंतीचे पोपडे या ठिकाणी पडलेले आहेत आणि रंग उडालेला आहे असं वाटतं. मात्र जेव्हा तुम्ही दुसऱ्या बाजूला बघता तेव्हा या ठिकाणी हा बोर्ड नजरेस पडतो. हा बोर्ड अशा पद्धतीने लावण्यात आला आहे की बाहेरून तो कोणाला दिसू नये. या ठिकाणी आपण नाव जर पाहिलं, मॅग्नेटेल BPS अँड कन्सल्टन्ट्स LLP असं या कॉल सेंटरचं नाव आहे. आणि या कॉल सेंटरची ही इमारतीमधलं हे ऑफिस आत्ता आतमध्ये पुणे पोलिसांचं पथक कारवाई करत आहे. या कॉल सेंटरच्या माध्यमातून जगभरातील वेगवेगळ्या देशातील नागरिकांना डिजिटल अरेस्ट करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पैसे वसूल केले जात होते. ही माहिती वेगवेगळ्या देशांमधून तक्रारींच्या स्वरूपामध्ये आधी आपल्या केंद्रीय गृहमंत्रालयाला आली. केंद्रीय गृहमंत्रालयाकडे याच्या तक्रारी आल्या आणि त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने याची माहिती पुणे पोलिसांना दिली आणि केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूचनेनंतर पुणे पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. छाप्यामध्ये एकूण 123 जण या कॉल सेंटरच्या नावाने सुरू असलेल्या या सायबर फ्रॉडमध्ये काम करत असल्याचं समोर आलं. यातला मुख्य आरोपी आहे करण शेखावत. करण शेखावत हा मूळचा गुजरातचा आहे आणि त्याच्यासोबत एकूण 7 जणांना आरोपी करण्यात आलं आहे. या 7 पैकी 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि 2 जे आहेत ते फरार आहेत. यामध्ये एकच फक्त महाराष्ट्रीयन व्यक्ती आहे मोरे नावाचा आणि तो देखील फरार आहे. जे 2 जण फरार आहेत त्यामध्ये त्याचा समावेश होतो. तर हा करण शेखावत बहुतांश कर्मचारी गुजरातहूनच या ठिकाणी घेऊन आला होता आणि या गुजरातमधल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सायबर फ्रॉड सुरू होता. पोलिसांनी या प्रकरणामध्ये 123 जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. अटक जरी 5 जणांना करण्यात आली असली आणि बाकीचे जे 2 आहेत ते फरार दाखवण्यात आले असले तरी गुन्हा 123 जणांच्या विरोधामध्ये नोंद करण्यात आला आहे आणि त्यांच्यावरती देखील कारवाई होईल असं पोलिसांनी सांगितले. अर्थात अटक जी आहे हे 5 जण आणि फरार असलेले 2 जण यांच्यापुरती मर्यादित राहील असं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. आता या टोळीची मोडस ऑपरेंडी म्हणजे लोकांना फसवण्याची पद्धत कशी होती तर परदेशातील एखाद्या नागरिकाने ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून ॲमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल किंवा अशा पद्धतीची जी ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत, जर एखादी वस्तू ऑर्डर केली तर त्या माध्यमातून त्या व्यक्तीची पूर्ण माहिती घेतली जात होती आणि त्यानंतर ती वस्तू काहीतरी गैर आहे, ड्रग आहे किंवा आणखी बंदूक आहे किंवा आणखी अशा कुठल्या तरी प्रकारची गैरवस्तू आहे, नियमबाह्य वस्तू आहे असं त्यांना भासवलं जायचं. आणि त्यानंतर या ठिकाणी त्या देशातले पोलीस बसले आहेत असा बनाव रचला जायचा. त्या देशामधल्या पोलिसांचा पोशाख या ठिकाणी घालून या ठिकाणी व्हिडिओ कॉलच्याद्वारे त्या परदेशातल्या नागरिकांना धमकावलं जायचं. उदाहरणार्थ अमेरिका असेल किंवा फिनलंड असेल तर त्या देशामधले पोलीस ज्या प्रकारे पोशाख करतात किंवा ज्या प्रकारे राहतात त्या पद्धतीचा पूर्ण एक सीन किंवा त्या पद्धतीचं पूर्ण या ठिकाणी एक चित्र उभा केलं जायचं आणि त्या देशातल्या नागरिकाला आम्ही तुम्हाला अरेस्ट करू किंवा तुमच्यावरती कारवाई करू असं धमकी दिली जायची. त्याला एका अर्थाने डिजिटल अरेस्ट केली जायची आणि त्यानंतर त्याच्याकडे पैशांची मागणी व्हायची. आता हे पैसे अर्थातच त्या देशामधलं जे चलन आहे आणि आपल्या देशातलं चलन आहे हे वेगवेगळं आहे. मग काय केलं जायचं तर जी गिफ्ट कुपन असतात ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जी लोकांना दिली जातात त्या गिफ्ट कुपनचा आधार घेतला जायचा. ही गिफ्ट कुपन जी आहेत ती त्या व्यक्तीला ज्याला डिजिटल अरेस्ट करण्यात आली आहे त्याच्याकडून घेतली जायची. ती क्रिप्टोकरन्सीमध्ये कन्वर्ट केली जायची आणि ती क्रिप्टोकरन्सी त्यानंतर भारतीय रुपयामध्ये
कन्वर्ट केली जायची, बदलली जायची आणि अशा पद्धतीने परदेशातून पैसे भारतात आणले जायचे. इतका मोठा सेटअप या अशा जिथं कोणाचंही लक्ष जाणार नाही एका कार्यालयामध्ये सुरू असेल याची कोणाला कल्पनाही येणार नाही. नावही जर पाहिलं तर मॅग्नेटेल BPS अँड कन्सल्टन्ट्स LLP असं नाव आहे. वरती GST नंबर आहे, खरा की खोटा माहीत नाही. इथे जर आपण पाहिलं sanjay@magnetel.in असं नाव आहे आणि त्यानंतर या कंपनीची वेबसाईट आहे. या ठिकाणी पोलीस अजूनही कारवाई सुरू आहे. या कार्यालयामधल्या 5 जणांना अटक करून नेण्यात आलं आहे. बाकीचे जे आहेत कर्मचारी ते आतमध्येच आहेत. तर हे कधीपासून सुरू होतं तर गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून हे सगळे पुण्यात आले आणि पुण्यातील खराडीच्या या भागामध्ये अनेक IT कंपन्या आहेत किंवा कॉल सेंटर्स आहेत, BPO सेंटर्स आहेत, KPO आहेत. तर अशाच भागामध्ये ही कंपनी सुरू होणं यामुळे कोणाला शंका आली नाही, कारण अशा अनेक कंपन्या आहेत. मात्र या कंपनीमध्ये चालत काय होतं आपण सांगितलं आणि कोणालाही याची कल्पना येणार नाही. म्हणजे समोर आल्यानंतर अगदी साधं जरी कार्यालय असेल तर अशा प्रकारची घाण किंवा अशा प्रकारे इथे कचरा पडला आहे किंवा अशा प्रकारे इथं कागद पडलेत किंवा हे साहित्य अस्ताव्यस्त पडलं आहे असं चित्र नसतं. अगदी साधी कंपनी एखादी असेल तरीसुद्धा लोक स्वच्छता ठेवतात. मात्र इथं हे जाणीवपूर्वक असं ठेवलं गेलं होतं जेणेकरून कोणाला शंका येणार नाही. आणि आतमध्ये तब्बल 123 जण काम करत होते. या सगळ्या प्रकार जो आहे तो उघडकीस आला आहे. खरं तर आपण सायबर फ्रॉडचे वेगवेगळे प्रकार पाहत असतो. वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना फसवलं जातं आणि हा जो डिजिटल अरेस्ट प्रकार आहे तो घातक यासाठी आहे की त्यातून अनेकदा आत्महत्या घडतात. कारण समोरच्या व्यक्तीला ब्लॅकमेल केलं जातं, त्या व्यक्तीला अशा टोकापर्यंत खेचलं जातं की त्या व्यक्तीने त्याच्याकडे असलेली सर्व संपत्ती यांना द्यावी किंवा मग तो नाईलाज असतो आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो. इतका गंभीर प्रकार या ठिकाणी सुरू होता. करण शेखावत गुजरातचा हा या सगळ्या प्रकरणाचा मास्टरमाइंड होता. त्याच्यासोबत इतर जे आरोपी आहेत त्यांची देखील चौकशी सुरू आहे. फक्त एक मराठी जो आहे जो फरार आहे याच्यामध्ये एकूण 7 जणांमधला. बाकी सगळे जे आहेत ते गुजरातहून या ठिकाणी आले होते. कर्मचारी देखील बहुतांश गुजरातचे होते. आता हे प्रकरण पुणे पोलिसांकडे आहे. अर्थातच केंद्रीय गृहमंत्रालय देखील याच्यामध्ये त्यांची भूमिका पार पाडणार आहे. कारण आंतरराष्ट्रीय पातळीवरून भारतामध्ये अशा प्रकारच्या तक्रारी येणं आणि त्यानंतर ही कारवाई करावं लागणं हे गंभीर आहे. आपला देश हा ओळखला जातो तो IT सेक्टरसाठी. भारतातील सर्वाधिक जे तरुण आहेत तर ते कोणत्या सेक्टरमध्ये असतील तर IT सेक्टरमध्ये. त्यामुळं मोठी विश्वासार्हता आपल्या देशाची जगभरामध्ये या IT सेक्टरमुळे आहे. आणि याच सेक्टरच्या नावाखाली जर असा फ्रॉड, खरं तर असे फ्रॉड आपण इतर देशांमध्ये पाहिलेले आहेत की इतर देशांमध्ये बसून असे कॉल सेंटर स्थापन करून आपल्या देशातील लोकांना फसवलं जात होतं किंवा ट्रॅप केलं जात होतं. किंवा आपल्या देशामध्ये असे अनेक प्रकार आपण पाहतो आहोत. जमतारा हा एक परवलीचा शब्द बनलेला आहे. मात्र इथं बसून भारतात अशा प्रकारे हा सेटअप स्थापन करून जगभरातील नागरिकांना ब्लॅकमेल करण्याचा प्रकार इथे होत होता. अतिशय गंभीर गोष्ट आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूचनेनंतर पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मात्र अशा प्रकारच्या कारवाया अनेकदा हिमनगाचं टोक ठरतात. कारण सायबर क्राईम हा इतका मोठा विषय आहे, इतका मोठा प्रकार आहे की फक्त पोलिसांची ती जबाबदारी नाही तर प्रत्येक नागरिकाने यामध्ये काय काळजी घ्यायची आहे याचा नव्याने विचार करण्याची गरज आहे. कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.